नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वनस्पतीचा. 3 हृदयाकृती लहान पानं एकत्र येऊन जिचं पान तयार होतं ती चांगेरी आपण सर्वांनी कधी ना कधी पाहिलेली असेल. चांगेरी सहसा कुंडीमध्ये आपोआप उगवते. पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला किंवा शेताच्या बांधावर सुद्धा सापडते. कुंडीमध्ये आलेलं एक साधं वीड असं समजून बऱ्याचदा चांगेरी उपटून टाकून दिली जाते, पण तरीही पुन्हा पुन्हा ती उगवत राहते. हिची विशेषता म्हणजे चांगेरीची पानं चवीला छान आंबट असतात. लहानपणी आम्ही जाता येता हिची 1-2 पानं खात असू. पुढे आयुर्वेद शिकत असताना मात्र लक्षात आलं की अरे, ही तर एक उपयुक्त औषधी वनस्पती आहे. चांगेरी मुख्यत्वे पचनाला मदत करते. आंबट चवीमुळे रुची वाढवते, अग्निदीपनाचं काम करते आणि महत्त्वाचं म्हणजे मलप्रवृत्ती नीट बांधून होण्यास मदत करते. कधीकधी असं दिसतं की व्यक्तीला भूक लागते, जेवणही व्यवस्थित जातं, पण नंतर ते अन्न तिच्या अंगी लागत नाही. अशा वेळेला चांगेरी कामाला येते. अन्नपचनाच्या प्रक्रियेमध्ये ग्रहणी या अवयवाची भूमिका महत्त्वाची असते. अन्न सेवन केल्यावर सर्वप्रथम ते आमाशयामध्ये म्हणजे स्टमकमध्ये साठवलं जातं. त्यानंतर काही वेळाने ते पुढे सरकलं की ग्रहणीमध्ये येतं. लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅनक्रियाज वगैरे ऑर्गन्समधून सिक्रीट झालेले डायजेस्टिव्ह ज्युसेससुद्धा ग्रहणीमध्येच येत असतात. अर्थातच पचनाचं मुख्य काम ग्रहणीमध्ये, ज्याला मॉडर्न सायन्समध्ये डिओडनम म्हणतात, इथे होत असते. पण पचन व्यवस्थित होण्यासाठी अन्न ग्रहणीमध्ये आवश्यक वेळेसाठी थांबून राहणं सुद्धा गरजेचं असतं. जर घाईघाईने सर्व डायजेस्टिव्ह ज्युसेस बरोबर प्रक्रिया होण्या अगोदरच अन्न पुढे निघून गेलं तर शौचाला कधी पातळ कधी बांधून होते किंवा कधी कधी अपाचित अन्न तसंच्या तसं पडून जातं. पण या सगळ्या तक्रारींमध्ये चांगेरी हे एक उत्तम औषध असतं. औषधात चांगेरी अखंड म्हणजे मूळ, देठ, फलं, फूल आणि पानासकट वापरली जाते. छत्तीसगड तसेच दक्षिण भारतात चांगेरीची भाजी किंवा चटणी सुद्धा केली जाते. यासाठी मात्र फक्त पानं वापरली जातात. चांगेरीची डायजेस्टिव्ह टेस्टी चटणी कशी बनवतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत, पण त्यासाठी पाहत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.